हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल, स्वस्थ असाल. मी युगंधरा स्वागत करते आहे तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न ऑल सब्जेक्ट्स विथ युगंधरा. सो फ्रेंड्स, आज आपण फोर्थ स्टँडर्डच्या एन्व्हायरमेंटल स्टडीज पार्ट 2 शिवछत्रपती या सब्जेक्टचा स्टडी करणार आहोत. सो जसं की तुम्ही व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहत आहात, एन्व्हायरमेंटल स्टडीजचे टेक्स्टबुक आपल्या समोरच आहे. सो लेट्स स्टार्ट. सो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण फोर्थ चॅप्टरचा स्टडी करणार आहोत. सो फोर्थ चॅप्टरचे नाव आहे शिवाजीज चाइल्डहुड. ओके, तर पहा, प्रिव्हियस लेक्चर व्हिडिओजमध्ये आपण या चॅप्टरच्या आधीचे 3 चॅप्टर्स कंप्लीट केलेले आहेत. सो ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा. सो फ्रेंड्स, फोर्थ चॅप्टरमध्ये आपण शिवाजी महाराजांच्या बालपणाविषयी जाणून घेणार आहोत. ओके, तर पहा, इथे टेक्स्टबुकमध्ये आपल्याला एक फोर्ट दिसत आहे, एक किल्ला दिसत आहे. द बर्थ प्लेस ऑफ शिवाजी महाराज ॲट फोर्ट शिवनेरी. तर पहा, शिवनेरी किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आपल्याला दिसते आहे. बर्थ ऑफ शिवाजी, दोज वेअर व्हेरी अनसेटल्ड डेज. तर पहा, शिवाजी महाराजांच्या जन्मावेळचा जो काळ होता, तर ते दिवस फार व्हेरी अनसेटल्ड डेज म्हणजे काय, तर फारच धामधुमीचे होते. Shahjahan from the north has dispatched a big army to conquer the Deccan. तर पहा, नॉर्थकडून म्हणजे उत्तरेकडून मुघल बादशाह शाहजहान याने दख्खन सर करण्यासाठी मोठे आर्मी म्हणजे मोठे सैन्य रवाना केले होते. पुणे, द प्रिन्सिपल टाउन ऑफ शहाजीराजेज जागीर वॉज बर्न टू दी ग्राउंड बाय आदिलशाह ऑफ बिजापूर. तर पहा, शहाजीराजांच्या जहागिरीचे गाव पुणे आणि विजापूरच्या आदिलशहाने ते बेचिराग करून टाकले होते. शहाजीराजे वॉज इन रियल ट्रबल. ही फाउंड हिमसेल्फ बिटवीन द डेव्हिल अँड द डीप सी अँड वॉज कॉन्स्टंटली ऑन दी रन. तर पहा, शहाजीराजे ट्रबलमध्ये म्हणजे अडचणीत सापडले होते आणि इकडे आड तर तिकडे विहीर अशी त्यांची परिस्थिती झाली होती आणि शहाजी राजांच्या वाट्याला धावपळीचे आयुष्य आले. जिजाबाई वॉज प्रेग्नंट अँड द ग्रेट क्वेश्चन विच वरीड शहाजी राजे वॉज सम प्लेस वेअर शी कुड रिमेन इन सेफ्टी अँड पीस. तर पहा, अशा परिस्थितीमध्ये जिजाबाई ह्या प्रेग्नंट होत्या, गरोदर होत्या आणि तेव्हा या अनरेस्टच्या काळामध्ये, या धामधुमीच्या काळामध्ये आणि धावपळीमध्ये त्यांना ठेवायचे कुठे हा प्रश्न उभा राहिला होता. देन ही रिमेंबर्ड दी शिवनेरी फोर्ट अँड डिसाइडेड टू सेंड जिजाबाई देअर. तर पहा, शहाजी राजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली आणि जिजाबाईंना त्यांनी शिवनेरीवर ठेवायचे डिसाइड केले, ठरवले. ओके, शिवनेरी वॉज ए स्ट्रॉंग फोर्ट नियर जुन्नर इन पुणे डिस्ट्रिक्ट. तर पहा, शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील पुणे डिस्ट्रिक्टमधील जुन्नर जवळील एक किल्ला आहे, फोर्ट आहे. इट हॅड स्टीप क्लिफ्स ऑन 4 sides, स्ट्रॉंग फोर्टिफिकेशन्स अँड मॅसिव्ह डोअर्स. तर पहा, त्याच्या चारी बाजूंना, चारी साईड्सला उंच कडे आणि भक्कम तटबंदी, त्यासोबत बळकट असे डोअर्स म्हणजे दरवाजे होते. This strong fort was then in charge of विजयराज, a relative of the भोसलेस. तर पहा, तो फोर्ट जो होता, तो किल्ला जो होता, तो मोठा मजबूत होता आणि विजयराज हे त्यांचे किल्लेदार होते आणि ते भोसलेंचे रिलेटिव्स होते, नातेवाईक होते. सो शहाजीराजे लेफ्ट हर देअर अँड मार्च अगेन्स्ट दी मुघल्स. तर पहा, जिजाबाईंच्या प्रोटेक्शनची, जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. तेव्हा शहाजी राजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले आणि ते मुघलांवर चालून गेले. ओके, अँड देन द गोल्डन डे डाऊन्ड ऑन द ऑस्पिशियस डे ऑफ फाल्गुन वैद्य तृतीया इन द इयर 1551 of the Shaka era, that is on 19 February 1630, to the sound of pipes and drums playing in the Nagarkhana, Jijabai gave birth to a son. तर पहा, तो सोन्याचा दिवस उजाडला आणि
फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 1551 म्हणजेच इंग्लिश वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीच्या नगारखान्यामध्ये सनई चौघडा वाजत होता. All the residents of the fort were overjoyed. On the 12th day, with appropriate ceremony, the child was named Shivaji as the child was born on Fort Shivneri. तर पहा, शिवनेरीच्या नगारखान्यामध्ये सनई चौघडा वाजत होता आणि अशा मंगलक्षणी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्मला आणि फोर्टवर किल्ल्यावर आनंद झाला आणि बाळाचे बारसे झाले. शिवनेरी किल्ल्यावर शिवनेरी फोर्टवर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव काय ठेवले तर शिवाजी. ओके, नेक्स्ट आपण बघणार आहोत शिवाजीज चाइल्डहुड. तर शिवाजी महाराजांचं बालपण कसं होतं हे आता आपण पाहणार आहोत. शिवाजी पास्ड द फर्स्ट 6 years ऑफ हिज लाईफ इन हायली अनसेटल्ड कंडिशन्स. तर पहा, शिवाजी महाराजांच्या वयाची पहिली 6 वर्षे फार धावपळीमध्ये गेली. इवन सो जिजाबाई डिड नॉट निग्लेक्ट हिज एज्युकेशन. तर पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना उत्तम शिक्षण दिले. एव्हरी इव्हनिंग शी वुड लाईट दी हाऊसहोल्ड लॅम्प्स अँड देन कॉल शिवाजी टू हर. तर पहा, सायंकाळी त्या सांजवात लावत आणि शिवाजी महाराजांना जवळ घेत शी वुड शोअर all her affection of him and tell him stories of Rama and Krishna, of Bhim and Abhimanyu. तर पहा, जिजाबाई शिवाजी महाराजांना जवळ घेत मायेने कुरवाळत आणि त्यांना रामाच्या, कृष्णाच्या, भीमाच्या आणि अभिमन्यूच्या स्टोरी सांगत, गोष्टी सांगत. ओके, on other occasions she would recite to him the devotional songs of नामदेव, ज्ञानेश्वर और एकनाथ. आणि तसेच कधी नामदेवांचे, कधी ज्ञानेश्वरांचे, तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत. शिवाजी लाईक टू लिसन टू दे एक्सप्लॉइट्स ऑफ ब्रेव्ह मेन. शिवाजी फेल्ट दॅट ऑन ग्रोईंग अप ही शुड ऑल्सो डिस्प्ले वेलर लाईक देम. तर पहा, शिवरायांना ब्रेव्ह म्हणजे शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत असे आणि मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना वाटत असे. जिजाबाई यूज टू टेल हिम स्टोरीज ऑफ मेनी पायस पर्सन अँड सन्स. तर पहा, जिजाबाई साधू संतांच्या चरित्रांतील गोष्टीही त्यांना सांगत असे. दॅट इन्स्टिल्ड इन हिम ए रिस्पेक्ट अँड ऑनर फॉर ऑल सन्स अँड ग्रेट मेन. तर पहा, त्यातूनच त्यांच्या ठिकाणी साधू संतांविषयी आदर, रिस्पेक्ट निर्माण झाला. ओके, चिल्ड्रन फ्रॉम पुअर फॅमिलीज केम टू प्ले विथ शिवाजी. तर पहा, त्यावेळेला पुअर फॅमिलीज मधून गरीब मावळ्यांची मुले शिवाजी महाराजांबरोबर खेळायला येत असे जेव्हा शिवाजी महाराज लहान होते. समटाइम्स ही विजिटेड देम इन देअर हट्स अँड शेअर्ड देअर सिम्पल मील ऑफ ओनियन अँड भाकरी विथ ग्रेट रलिश. तर पहा, म्हणजे काय तर कधी कधी शिवबाही त्यांच्या झोपडीमध्ये जात त्यांचा कांदा भाकरी आवडीने खात. दे इन्व्हेंटेड इंटरेस्टिंग गेम्स टू पास द टाइम. आणि त्यांच्याशी ते गमतीदार खेळही खेळत असे. द चिल्ड्रन ऑफ दी मावळास वेर लाईक बर्ड्स इन दी फॉरेस्ट. तर पहा, काय म्हटलं इथे, मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातील बर्ड्स, रानातील पाखरेच. दे वुड इमिटेट द साऊंड ऑफ द कुकू और पॅरोट और टायगर टू परफेक्शन. तर पहा, ती पॅरोट म्हणजे पोपट, कोकिळ आणि टायगर म्हणजे वाघ यांचे हुबेहूब आवाज काढत असे. देअर पास टाइम वॉज बिल्डिंग स्मॉल फोर्ट्स ऑफ अर्थ अँड मेकिंग अर्थन एलिफंट्स अँड हॉर्सेस. तर पहा, मातीचे हत्ती आणि घोडे बनवणे, मातीचे किल्ले, फोर्ट म्हणजे काय तर किल्ले रचणे हे त्यांचे छंद होते. ते प्लेड हाइड अँड सीक और प्लेड विथ ए बॉल और टॉप. तर पहा, ते लुपाछुपी खेळत असे, लपंडाव खेळत असे आणि त्याचबरोबर चेंडू भोवरा हे त्यांचे नेहमीचे खेळ होते.
शिवाजी joined them in all these games and became popular with them. तर पहा शिवरायही त्या मुलांबरोबर हे खेळ खेळत असे आणि मावळ्यांच्या मुलांना शिवराय फार आवडायचे. ओके, तर पहा इथे आपण पिक्चर मध्ये पाहत आहोत वीर माता जिजाबाई टेल्स शिवाजी स्टोरीज ऑफ ब्रेव्ह मेन. तर पहा वीर माता जिजाबाई शिवरायांना स्टोरीज सांगताना गोष्टी सांगताना इथे या आपण पिक्चर मध्ये पाहत आहोत. आणि नेक्स्ट पिक्चर मध्ये शिवाजी विथ हिज फ्रेंड्स म्हणजे शिवाजी महाराज लहान असताना त्यांच्या सवंगड्यांसोबत इथे दिसत आहेत. ओके, म्हणजे त्यांच्या फ्रेंड्स सोबत त्यांच्या मित्रांसोबत इथे दिसत आहेत. शहाजी राजे टुवर्ड्स दी मुघल्स. शहाजी राजे रिटर्न टू निजामशाही. ऑल राईट बट ही डिड नॉट गेट एनी पीस ऑफ माइंड देअर. तर पहा शहाजी राजे निजामशाहीत परतले खरे पण त्यांना तिथे स्वास्थ्य मिळाले नाही. Nizam Shah himself was a fickle-minded person who readily believed all gossip. तर पहा म्हणजे काय, कारण खुद्द निजाम शहाच हलक्या कानाचा आणि धरसोड वृत्तीचा होता. Hence, many conspiracies and petty rivalries infested the court. तर पहा त्यामुळे कोर्टमध्ये दरबारामध्ये कारस्थाने आणि हेवे दावे यांना ऊत आला होता. This lead to the killing of लखुजीराव जाधव openly in the court at the instigation of निजाम शाह himself. चिथावणीने लखुजीराव जाधवांची भर कोर्टमध्ये म्हणजे दरबारामध्ये हत्या करण्यात आली. शहाजीराजे could not withstand this. Infuriated, he left Nizamshahi and joined the Mughals. Shah Jahan, the Mughal emperor, made him a sardar at his court. तर पहा या घटनेची चीड येऊन शहाजी राजांनी निजामशाहीचा त्याग केला आणि ते मुघलांच्या सेवेत रुजू झाले. शाहजहान the Mughal emperor made him a sardar at his court. तर पहा मुघल बादशाह शाहजहानने त्यांना आपली सरदारकी बहाल केली. ओके, इन द मीन टाइम secretly joining hands with the Mughals, फतेह खान killed निजाम शाह. तर पहा या दरम्यानच्या काळामध्ये जो वजीर होता फतेह खान याने मुघलांशी आतून हात मिळवणी करून निजाम शहाचीच हत्या केली. There was complete anarchy in state. तर पहा निजामशाही मध्ये त्यामुळे काय झालं तर अंधाधुंदी माजली. It became evident that Fateh Khan was treacherously planning to enable the Mughals to swallow निजामशाही. तर पहा काय झालं, फतेह खान फितुरीने निजामशाही मुघलांच्या घशात घालणार हे स्पष्ट झाले आणि एवढेच नव्हे तर त्याची बक्षिसी म्हणून शहाजी राजांच्या ताब्यात असणारा मुलूक मुघलांनी त्याला परस्पर देऊन टाकला आणि तेव्हा शहाजी राजांनी संतापून मुघलांची बाजू सोडली. ही डिसाइडेड टू टीच देम ए लेसन युजिंग ऑल हिज माइट. आणि त्यांनी आपल्या सामर्थ्याच्या जोरावर मुघलांना धडा शिकवण्याचा निश्चय केला. ओके, शहाजी राजे वॉज enraged and so he left the services of the Mughal. He decided to teach them a lesson using all his might. ओके, नेक्स्ट आपण पाहणार आहोत फाउंडिंग ऑफ ए न्यू निजामशाही. म्हणजे काय तर नव्या निजामशाहीची स्थापना कशी झाली हे आपण आता पाहणार आहोत. इन ऑर्डर टू फोरस्टॉल द मुघल एम्पियर अँड वजीर फतेह खान, शहाजी राजे फाउंड आउट ए चाइल्ड हियर फ्रॉम द निजाम्स family and on the fort of Pemgiri near Junnar, declared him as the new Nizam Shah. तर पहा वजीर फतेह खानास आणि मुघल बादशाहास शह देण्यासाठी शहाजी राजांनी निजामाच्या वंशातील एक मूल शोधून काढले आणि जुन्नर जवळच्या पेमगिरी किल्ल्यावर फोर्टवर त्याला निजामशाह म्हणून जाहीर केले. Thus he established on an altogether new kingdom. Thus he established on an altogether new kingdom which included the territory between the rivers Godavari and Neera.
तर पहा अशा प्रकारे त्यांनी एक नवे राज्य स्थापन केले आणि या राज्यामध्ये गोदावरी ते नीरा या दरम्यानचा प्रदेश मोडत होता. ओके, म्हणजे गोदावरी ते नीरा या नदी दरम्यानचा या रिव्हर दरम्यानचा प्रदेश यामध्ये इन्क्ल्यूड होत होता. शहाजी राजे fought vigorously to protect his new state. Initially, Adil Shah was with him in these efforts. तर पहा आपल्या या राज्याचे संरक्षण प्रोटेक्शन करण्यासाठी शहाजीराजे मोठ्या शर्तीने लढले आणि या कामी आदिलशहाने पहिल्यांदा त्यांना साथ दिली, पण पुढे बट लेटर द मुघल एम्पियर शाहजहान हिमसेल्फ marched south upon Shahaji Raje and threatened Adil Shah. Adil Shah then signed a treaty of friendship with him against शहाजी राजे. तर पहा पुढे काय झालं, मुघल बादशाह शाहजहान साऊथ कडे म्हणजे दक्षिणेत शहाजी राजांवर चालून आला आणि त्याने आदिल शहास तंबी दिली आणि तेव्हा आदिल शहाने शहाजी राजांच्या विरोधात त्यांच्याशी मैत्रीचा तह केला. ओके, नेक्स्ट शहाजी राजे नाव began to fight the joint forces of the Mughals and Adil Shah using जोरिला टॅक्टिक्स. तर पहा आता मुघल आणि आदिलशाही यांच्या संयुक्त फौजांशी, जॉईंट फोर्सेस म्हणजे काय, संयुक्त फौजांशी शहाजीराजे जोरिला टॅक्टिक्स म्हणजे काय तर गनिमी काव्याने लढू लागले. बट ही कुड नॉट सस्टेन द वॉर ऑल बाय हिमसेल्फ. पण काय झाले, पण एकटे शहाजीराजे त्यांच्याशी किती दिवस लढणार, त्यांची शक्ती अपुरी पडू लागली. In 1636, unwillingly, he signed a treaty of peace with Mughals. तर पहा नाईलाज होऊन त्यावेळेला 1636 मध्ये त्यांनी मुघलांशी तह केला. He could not create his own kingdom as the times were not favorable for him. But his daring spirit kindled a confidence among the Marathi people. This proved useful for Shivaji in establishing Swaraj a few years later. तर पहा शहाजी राजांना तो काळ तेव्हाचा अनुकूल नव्हता आणि त्यांना म्हणजे फेवरेबल नव्हता, म्हणून त्यांचा स्वतंत्र राज्य स्थापण्याचा प्रयत्न तडीस गेला नाही. परंतु त्यांच्या या धाडसामुळे मराठी पीपल्समध्ये, मराठी लोकांमध्ये कॉन्फिडन्स निर्माण झाला, आत्मविश्वास निर्माण झाला. शिवरायांना हा कॉन्फिडन्स, हा आत्मविश्वास पुढे स्वराज्य स्थापण्याच्या कार्यामध्ये उपयोगी ठरला. ओके, नेक्स्ट आपण पाहणार आहोत जिजाबाई अँड शिवाजी इन कर्नाटका. तर पहा जिजाबाई आणि शिवाजी महाराजांचं कर्नाटकामधलं आपण आयुष्य पाहणार आहोत. आफ्टर दी डाउनफॉल ऑफ द निजामशाही established by Shahaji Raje, its territory was divided by the Mughals and Adil Shah amongst themselves. तर पहा शहाजी राजांची निजामशाही बुडाल्यानंतर तिचा प्रदेश मुघल आणि आदिलशाह यांनी वाटून घेतला, डिवाइड करून घेतला. शहाजी राजे जागीर ऑफ पुणे अँड सुपे lay within Adil Shah's share. He gave it to Shahaji Raje on his behalf. तर पहा शहाजी राजांची पुणे आणि सुप्याची पूर्वापार जहागीर आदिलशाही राज्यामध्ये आली आणि तेव्हा आदिलशहाने ती जहागीर आपल्या वतीने त्यांना दिली. नाव शहाजी राजे जॉइन द आदिलशाही सर्व्हिसेस. सो आता शहाजी राजेंनी आदिलशाहीची सर्व्हिसेस, आदिलशाहीची सेवा स्वीकारली, ॲक्सेप्ट केली. ओके, आदिलशाह असाइन्ड टू हिम द टास्क ऑफ conquering the territories in distant Karnataka far away from Pune. तर पहा आदिलशाहने त्यांची पुण्यापासून लांब कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली. Some time after the departure of Shahaji Raje to Karnataka, Jizabai and Shivaji also joined him there. तर पहा शहाजी राजे कर्नाटकात गेल्यानंतर काही वेळानंतर, काही काळाने जिजाबाई आणि शिवरायही त्यांच्याकडे गेले. ओके, नेक्स्ट शिवाजीज चाइल्डहुड इन महाराष्ट्र हॅड बीन व्हेरी हेक्टिक. तर पहा शिवाजी राजांचे, शिवरायांचे महाराष्ट्रातील बालपण धामधुमीत गेले होते. ही अँड जिजाबाई हॅड टू रश कंटिन्युअसली फ्रॉम वन फोर्ट टू अनादर. तर पहा
आज या फोर्टवर या किल्ल्यावर तर उद्या त्या किल्ल्यावर अशी जिजाऊ आणि शिवबांची धावपळ चालू असायची. ॲट दॅट टाइम यंग शिवाजी यूज टू हिअर दी स्टोरीज ऑफ दी ब्रेव डीड्स ऑफ हिज फादर. तर पहा त्यावेळी वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहानग्या शिवबांच्या कानी पडत असत. जिजाबाई अँड शिवाजी गॉट सम पीस वेन दे अराइव्ड इन कर्नाटक. तर पहा पुढे कर्नाटकामध्ये आल्यावर या मायलेकरांना थोडा स्वस्थपणा मिळाला, थोडी शांतता मिळाली. शहाजीराजे डिफिटेड मेनी किंग्स इन कर्नाटक. आदिलशाह अवॉर्डेड हिम विथ द जागीर ऑफ बंगलोर. तर पहा कर्नाटकातील अनेक राजांना शहाजी राजांनी जिंकले तेव्हा आदिलशहाने त्यांना बंगळूरची जहागिरी बक्षीस म्हणून दिली. ओके. शहाजी राजे then made the city of Bangalore his headquarters. He lived there with all the trappings of a king and began to summon the court. तर पाहता बंगळूर हे शहाजी राजांनी आपले मुख्य ठाणे केले आणि तेथे ते एखाद्या राजासारखे एखाद्या किंग सारखे वैभवात राहू लागले आणि कोर्ट म्हणजे काय तर दरबारही भरवू लागले. सो फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये 4th चॅप्टर शिवाजी चाइल्डहुड हा कंप्लीट केला आहे. सो आजचे व्हिडिओ लेक्चर आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपले लेक्चर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हाला काही क्वेश्चन्स काही क्वेरीज विचारायचे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि फ्रेंड्स, तुम्ही जर आपल्या चॅनलला फर्स्ट टाइम व्हिजिट केले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सो फ्रेंड्स, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय फॉर नाउ. टेक केअर.